नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत गेली कित्येक दिवस आपल्या भेटीला कवी आणि कवयित्री येत आहेत. आणि कविता म्हणजे काय असते हो नेमकी? तर आपल्या या भावभावनांचं एक विश्व असतं. आता पहा ना, तुला डोळे भरून पाहायचं असतं, तुला डोळे भरून पाहायचं असतं, पण तू आलीस की डोळेच भरून येतात. आणि बोलायचं म्हटलं तर शब्द मुके पण धरून येतात. राग हृदयाचे ताल भावनांचा झाला प्रारंभ समेपासून. सूर अंतरीचे वाहू लागले जशी वाहते ती जीवदायिनी. धुंद होऊनी मुक्त होऊनी लेऊनी स्मितहास्य मुखावरी. मृदुंगास साथ देते छेडली तार सितारी. मन रगारगात धावते ऊर्जा, मन रगारगात धावते ऊर्जा. अन नसा नसात संचारते मूर्ती, अन नसा नसात संचारते मूर्ती. आपल्याच अंतकरणात सापडते, आपल्याच अंतकरणात सापडते आपली खरी मूर्ती, आपली खरी मूर्ती. खरंच आपल्याला या कवितेतून हे सिद्ध होतंय की स्वरूप पहा. आपण जेव्हा विश्वरूप पाहत असतो तेव्हा आपण स्वतःलाच पाहायचं विसरत असतो. आणि हे जे भावभावनांचं उद्गीन आहे हे आपल्या या कवितेतून व्यक्त होतं. तर अशाच वेगवेगळ्या आशयाच्या कविता आपल्याला लेखणी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री राम सुतार, जे कवी आहेत. आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया आणि त्यांच्या काही कविता पण ऐकूया. नमस्कार. मी राम सुतार. तासगाव तालुक्यातील कुमटे हे माझं गाव आहे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी गेले 22 वर्ष कार्यरत आहे. माझी चारोळ संग्रह 2 प्रकाशन झालेले आहेत. शिवाय एक तात्विक विचारांचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. त्याशिवाय मी शिवकाव्य या विषयाचा म्हणजे शिवाजी महाराजांना स्मरून एक कार्यक्रम आयोजित करतो आहे, शिवकाव्य म्हणून. तर असं माझं साहित्यिक योगदान आहे. नमस्कार. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या समाज प्रबोधनात्मक वगैरे कविता केलेल्या आहेत. चारोळ्या कविता संग्रह आपला प्रसिद्ध आहे. तर आमच्या असंख्य प्रेक्षकांना आपल्या कविता जाणून घ्यायला नक्की आवडतील सर. नमस्कार. मंडळींनो, काय आहे की जग एक मोठी शाळा आहे. मग आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी कार्यरत असलो तर त्यातून काही ना काही शिकत असतो. म्हणजे ते एक विद्यापीठच असतं. परंतु अशा विद्यापीठांचा अभ्यास करत असताना, विषयांचा अभ्यास करत असताना आपण नेहमी म्हणतो की माणुसकी निर्माण होणारी विद्यापीठ तयार व्हायला पाहिजेत. आणि अशाच एका विषयाची रचना मी आपल्यासमोर सादर करतो आहे. माणसांचं विद्यापीठ. जगण्याची तत्त्व शिकवणारी विद्यापीठं का कुठे दिसत नाहीत? जगण्याची शिकवणारी विद्यापीठं का कुठं दिसत नाहीत? माणूस मारणारी माणसं निर्माण झाली. माणूस मारणारी माणसं निर्माण झाली. खरंच माणुसकीतला माणूस का दिसत नाही? जगण्यात शोध असतो, जगण्यात शोध असतो, मरण्यालाही बोध असतो. का त्याची जाण नाही? आणि ती जाणीव व्हायला माणूस विद्यापीठ का होत नाही? ती जाणीव व्हायला माणूस विद्यापीठ का होत नाही? तर अशाची रचना होती. मी दुसरी रचना आपल्यासमोर सादर करतो आहे. बुलंद नीतिमत्ता. नीतिमत्ता शब्दामध्ये इतकं वजन आहे ना की आपण नेहमी म्हणतो की माणसाकडं काही नसलं तरी चालेल, पण त्याच्याकडं नीतिमत्ता असली पाहिजे. तर काय आहे ह्या नीतिमत्तेचं वैशिष्ट्य, वजन, दबदबा? तर आपल्यासमोर सादर करतो आहे. खाजगी आयुष्यात माणसाचा आर्थिक स्तर कितीही ढासळू दे. खाजगी आयुष्यात माणसांचा आर्थिक स्तर कितीही ढासळू दे, पण नीतिमत्तेची तटबंदी इतकी बुलंद असावी. नीतिमत्तेची तटबंदी इतकी बुलंद असावी. सत्य म्हणून मिरवणारे अहंकारवाले आपल्यावर कितीही तोफा डागू द्या, पण स्वाभिमान नावाच्या किल्ल्याचा एक दगडही कोसळता कामा नये. तर अशी रचना होती. दंगा हा कोणत्या विषयाचा नसतो. थिएटरमध्ये दंगा, बाजारात दंगा, गोंगाट, सगळा कालवा. आणि आमचे उत्सव तर इतके आम्हाला मार्गदर्शक असतात की आम्ही तिथेही दंगा करतो. जसं ती शिवजयंती असली तिथंही दंगा, गणेशोत्सव असला तिथंही दंगा. मग खरंच ह्या दंग्यातून आपल्याला काय मिळतं? तर मला असं वाटतं की ते तर काही मिळत नाही, उलट आपली शक्ती तिथं वाया जाते.
तर तो क्षण मी माझ्या रचनेमध्ये सांगितला आहे. दंगा दंगा नुसताच दंगा, गुलालाचा धुरळा. दंगा दंगा नुसताच धुरळा, गुलालाचा धुरळा, पैशाचा बोखा, रस्ता जाम आणि डोकं रिकामं. रस्ता जाम आणि डोकं रिकामं, घोषणा सिंह गर्जना, भक्तीचा आवाज कुठंच दिसेना, शक्ती दिसली वाया जाताना. तर असं हे काव्य होतं. दुसरी एक रचना सांगतो की जग हे एक बाजार आहे. बाजारामध्ये काय घडतं तर एक वस्तू कोणीतरी विकत घेतो आणि कोणीतरी विकत देतो. तर हे बाजार आहे. आणि बाजार हा वस्तूंचाच नाही आहे तर माणसांचा पण एक बाजार आहे. तर तो कसा आहे तर ते मी आपल्यासमोर सांगतो. जग एक बाजार. कशाचं काय आणि कसलं काय या बाजारो दुनियेत जगण्याचा प्रामाणिकपणा ठेवला. कशाचं काय आणि कसलं काय या बाजारो दुनियेत जगण्याचा प्रामाणिकपणा ठेवला. माझी किंमत कमी कमीच होत गेली. मग येतं मनात द्यावी लात या प्रामाणिकपणाला, नाहीतर त्यानं मला दिलंच काय असं. हा पराभव आहे माझा. हा पराभव आहे माझा. मला तशी लात मारता आली नाही. म्हणूनच अजूनही बाजार सोडला नाही. नजरेसमोर व्यवहार माझ्या 2 मिनिटात याची वस्तू त्याच्या नावावर. आता मला कळू लागलंय, प्रामाणिकपणा बाजारातली वस्तू नाही, ती जगण्याची गोष्ट आहे. तर अशी रचना होती की प्रेम हा विषय हा माणसाच्या खूप जिव्हाळ्याचा आहे. अगदी तारुण्यावस्थेमध्ये तर गुलाबी स्वप्न हे प्रत्येकाला पडतातच. आणि प्रेमातला एक भाग आहे म्हणजे वचन देणं. खरं म्हणजे प्रेमाची परिव्याख्या अशी फिक्स नाही आहे, परंतु आजच्या व्यवस्थेमध्ये किंवा आजच्या या युगामध्ये त्याचे अनेक अर्थ काढले जातात. तर तसा सूचक अर्थ नेमका काय आहे हे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझं वचन तुला. एकदा पावसात भिजायचं आहे तुझ्यासोबत. तुझ्यासोबत. चिंब चिंब अगदी चिंब तुला पाहायचं आहे. लाजणं ओठात साठलेलं, नजरेतलं हसणं, माझ्या डोळ्यात आरपार. माझं वचन तुला. पंजनाचा आवाज होणार नाही, पडणारा पाऊस कलंकित होणार नाही. मंडळीनं असं होतंय की माणूस हा जगण्यावरती प्रेम करतो आणि केलंच पाहिजे, का करू नये त्यानं. पण एक गोष्ट आपण विसरतोय की आपण जितकं जगण्यावरती प्रेम करतोय ना, तितकंच आपण आपल्या मरणावरतीही प्रेम करायला हवं. कारण संघर्ष म्हणजे काय नाही, आयुष्य म्हणजे तरी काय आहे. असं जगणं आणि मरणं ह्यांच्या दोघांच्या मधला जो स्पेस आहे, जो जागा आहे, ते म्हणजेच आपलं आयुष्य आहे ना. मग ह्या दोघांच्या मधली, जगण्यामधली आणि मरण्यामधली जी तडफड आहे, ती काय तडफड आहे तर मी माझ्या रचनेमध्ये या ठिकाणी व्यक्त करतोय. जगणं मरणं. जगावं वाटतं, मरणाच्या अनंत अडचणी आहेत. मरावं वाटतं, जगणं मरूनही देत नाहीये. काय हा विचित्र क्षण आहे. मनात मेंदवात भयानक युद्ध आहे आणि आत्मा माझा बुद्ध आहे. मी पुढील रचना घेतोय बाप. आपल्याला माहिती आहे की सोशल मीडियावरती अनेक पोस्ट वगैरे येतात की आईबद्दल असं आहे तसं आहे, बापाबद्दल कोणीच काही लिहित नाही वगैरे. हे आपण नेहमीच बघतो. आणि खरंच मलाही तसं वाटलं की खरंच बापाबद्दल का लिहिलं जात नाही, किंवा बाप म्हणजे असा कुठं काही कमी पडतो का आईच्या मानसन्मानाच्या तुलनेमध्ये. तर मलाही वाटलं चला की आपणही लिहू त्या बापावरती. मग मी लिहिलं. आईचा सन्मान श्वासाश्वासात मान्य आहे. मी बाप झाल्यावर बापाच्या जडणघडणीत झिजत गेलो. तेव्हा वाटलं आईला मिळणाऱ्या मानसन्मानात बापाचा सन्मान का राहून जातो. त्याच्यानंतर मी पुढील रचना घेतो. प्रेम आभाळ. म्हणजे प्रेम केवढं असतं, काय असतं, प्रत्येकजण आपापल्या अनुभवाप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे ते व्यक्त करत असतो. आणि प्रेम नेमकं केवढं आहे नाही समजलं. पण प्रेम नक्कीच हे आभाळापेक्षा कमी नसतं, किंवा मी असं म्हणेन की ते आभाळापेक्षा मोठं असतं.
ते कसं असतं आणि प्रेमामध्ये आभाळ या शब्दाला का महत्त्व आहे तर मी आपल्यासमोर सांगेन. प्रेम आभाळ. लोक काय पण म्हणतात, प्रेम गुलाबी गुलाबी. लोक काय पण म्हणतात, प्रेम गुलाबी गुलाबी. मी म्हणेन प्रेम निळाई अंत नसलेल्या आभाळाची, आणि आपण त्यात फिरणारी एवढी एवढी पाखरं. मनचोचीने प्रेम घरटी बांधणारी आलं वादळ परिस्थितीचं. आलं वादळ परिस्थितीचं घरटं मोडलंच तर झाला दुरावा, तर मी तुझ्याकडं आणि तू माझ्याकडं पाहावं एक पाखरू माणूस म्हणून. मग या निळ्या आभाळात तुझं एक घरटं असेल, माझंही एक घरटं असेल, तुझं एक घरटं असेल आणि माझंही एक घरटं असेल. पुढील रचना मी घेतोय, परीक्षा. आता परीक्षा म्हटलं की आपल्याला एकच आठवतं की शाळेची परीक्षा. ते शाळेची परीक्षा हा आपल्या आयुष्यातला भाग आहेच, पण त्याही परीक्षेपेक्षा अशा अनंत आणि कठीण परीक्षा आपण नेहमीच देत असतो. मग ते बालपण असेल, तरुण अवस्था असेल, वृद्धापन असेल, जगण्याच्या संघर्षामध्ये अशा अनंत परीक्षा असतात की आपण तिथं ते देत असतो. आणि अशीच ती परीक्षा नेमकी काय आहे तर मी आपल्यासमोर सादर करतोय परीक्षा. आईच्या गर्भात आपण कण असतो. आईच्या गर्भात आपण कण असतो. काही महिने तिथेच थांबून या जगात प्रवेश करतो, रडत रडत. आई आनंदित, बाप आनंदित. आई आनंदित, बाप आनंदित. तेव्हा काय कळते आपल्याला? आनंदाची भाषा. जगण्याच्या पुस्तकात पहिलाच धडा असतो रडण्याचा. जगण्याच्या पुस्तकात आपला पहिलाच धडा असतो रडण्याचा. आणि जिवंत आहे का मेलोय या परीक्षेत आपण पास असतो. प्रेक्षको, आत्ताच आपण श्री राम सुतार जे कवी आहेत त्यांच्या माणसाचे विद्यापीठ, बुलंद आवाज, बाप अशा वेगवेगळ्या कविता आपण ऐकल्या आणि बऱ्याचशाच कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टीव्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, दुपारी 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टीव्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये. आणि आता आपण बऱ्याचशाच वेगवेगळ्या आशयाच्या कविता ऐकल्या आणि आता जिजाऊ म्हणजे नेमकं ही कविता काय आहे आणि त्याचा आशय काय आहे ही तर कविता आपण ऐकणारच आहोत. याशिवाय अनेक वेगळ्या धाटणीची कविता आता आपणाला ऐकायला मिळणार आहे. मी पुढील विषय घेतोय, चिमणी. आता चिमणी माहीत नाही अशी व्यक्ती सहसा कोणीच नसणार आहे. कारण आपलं जे लहानपण गेलं, आपलं म्हणण्यापेक्षा 80चं दशक आणि जे 90चं दशक होतं, त्यातली जी काही पिढी होती लहानपणी असताना, ते जास्त करून गोष्टी ऐकूनच ते मोठे होत गेले. आणि गोष्टीतलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान जे पटकावलं गेलं ते म्हणजे चिमणीनं आणि कावळ्यांनी स्थान पटकावलं गेलं. कारण आम्हाला ती गोष्ट सांगितली जायची, एक असते चिमणी, एक असते कावळा. कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर असतं मेणाचं. एक मोठा पाऊस येतो आणि मग कावळ्याचं घर वाहून जातं, मग कावळा मत्तीसाठी चिमणीच्या घरी येतो. ही आम्ही गोष्ट सांगितलं. ही गोष्ट नव्हती, हे संस्कार होते. म्हणजे अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना आपण मदत केली पाहिजे ही सांगणारी ती गोष्ट होती. पण आज चिमण्यांची संख्याच इतकी कमी झाली आहे ना की मुलांना चिमणी असे कधीतरी चुकून घरासमोर आली तर दाखवायला होतं की ही चिमणी आहे म्हणून. तर म्हणून ही चिमणी विषय आपल्यासमोर मांडतोय. चिमणी. चिमणे तू पूर्वी राहायचीस दगडाच्या भिंतीत,
चिमणे तू पूर्वी राहायचीस दगडाच्या भिंतीत, दोन दगडाच्या मध्ये बऱ्याचदा कौलांच्या वळचणीला तुझा संसार चालायचा. आता आम्ही खडीचे घर बांधतो. आता आम्ही खडीचे घर बांधतो. तुझ्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आम्ही कधीच बंद केलेत चिमणे. चिमणे, आमच्या मनाच्या वळचणीत तुला कुठंच थारा नाही ग. तरीही तू दिसतेस अधूनमधून. तरीही तू दिसतेस अधूनमधून. चिमणे, तुझ्या जगण्याच्या जिद्दीला सलाम आहे. चिमणे, तुझ्या जगण्याच्या जिद्दीला सलाम आहे. आम्ही सांगतो आमच्या पोरांना, ही चिवताई बर का, आम्ही हिच्याकडूनच शिकलो इतरांना मदत करायला. मला भीती वाटते उद्याची. मला आता भीती वाटते उद्याची. उद्या पाऊस पडल्यावर मेनाच्या घरातील माणसं शेणाच्या घरातील माणसांना मदत करतील का? मदत करतील का? मदत करतील का? पुढील रचना घेतोय मी, जिजाऊ. असं म्हटलं जातं की जिजाऊ जन्माला आल्याशिवाय शिवाजी घडणार नाही. आणि खरं पण आहे तितकंच. आणि म्हणून हा विषय म्हणतोय, जिजाऊ. नशीब आमचं मोठं म्हणून जिजाऊ या महाराष्ट्रात जन्माला आली. नशीब आमचं मोठं म्हणून जिजाऊ या महाराष्ट्रात जन्माला आली. घोड्यांच्या टापात तलवारीचा खणखणाट आणि राजकीय तिढे. घोड्यांच्या टापात तलवारीचा खणखणाट आणि राजकीय तिढे ऐकत ऐकत मोठी झाली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. जाधवांची लेक भोसल्याची सून झाली. जाधवांची लेक भोसल्याची सून झाली. बाप मागे लागला कुंकू पुसाया. सासरचं माहेरचं कधी पटलंच नाही. होय, सासरचं माहेरचं कधी पटलंच नाही. सुख कधीच नाही तिच्या वाट्याला. लय जीवाची घालमेल झाली. माहेर तोडलं पण सासर टिकवलं. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. ती शहाजी राजांची राणी होती. ती शहाजी राजांची राणी होती. सगळी सुख पायात लोळत होती. तिला कशाची हाव नव्हती. ती साधीसुधी स्त्री नव्हती. ती साधीसुधी स्त्री नव्हती. ती इतिहासाची सुरुवात होती. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली या महाराष्ट्राची सावली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. सुलतानी चक्रात जिजाऊला स्वराज्याचं स्वप्न पडलंच कसं? सुलतानी चक्रात जिजाऊला स्वराज्याचं स्वप्न पडलंच कसं? अंधार मिटवा याला भगवा प्रकाश हवा होता या महाराष्ट्राला. काय होतं जिजाऊच्या डोक्यात? काय होतं जिजाऊच्या डोक्यात? काय होतं जिजाऊच्या मनात? जिजाऊचं काळीज बोललं, पुत्र हवा मला. आणि तसंच घडलं. एक सूर्य जन्म घेत होता जिच्या पोटात. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली या महाराष्ट्राची सावली. स्वराज्याचं तुमचं स्वप्न तुम्ही शिवबाच्या डोक्यात फिरलत. स्वराज्याचं स्वप्न तुम्ही शिवबाच्या डोक्यात फिरलत आणि जगाला दाखवून दिलत. वाघ हा वाघिणीच्याच पोटाला जन्माला येतो. वाघ हा वाघिणीच्याच पोटाला जन्माला येतो. जिजाऊ तुमच्या बछड्याची शिकार करायला लई शिकारी आलं. जिजाऊ तुमच्या बछड्याची शिकार करायला लई शिकारी आलं. पण सगळ्यांना पुरून उरणारा तुमचा शिवबा कशी दिली शिकवण, कशी केली घडवण. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली या महाराष्ट्राची सावली. आणि तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. पन्हाळ्याचा वेढा, अफजलाचं संकट आणि आग्र्याची कैद. पन्हाळ्याचा वेढा, अफजलाचं संकट, आग्र्याची कैद. किती संकटे टळली तुझ्या आशीर्वादानं. स्वराज्याचं तोरण, रयतेची कुशाली. स्वराज्याचं तोरण, रयतेची कुशाली. गड किल्ल्यांची दौलत, शिवाचा राज्याभिषेक. याची देही याची डोळा तुम्ही सार बघितलं. जिजाऊ तुम्ही हा जगाचा निरोप घेतलात. जिजाऊ तुम्ही हा जगाचा निरोप घेतलात. या महाराष्ट्राचा शिवाजी राजा धाय मोकलून रडला. एवढा मोठा सह्याद्री तो सुद्धा बितरला. हिंदुस्थानातील साऱ्या स्त्रियांनी जिच्या समोर नतमस्तक व्हावं, अशी तीच ती जिजाऊ शिवाची माऊली या महाराष्ट्राची सावली. तीच ती जिजाऊ शिवाची माऊली आणि या महाराष्ट्राची सावली. कोण इथं थांबणार आहे? कोण इथं थांबणार आहे? सगळ्यांना जायचंच आहे. एकदा गेलेला माणूस परत इथं कधी येत नाही. एकदा गेलेला माणूस परत इथं कधी येत नाही. तुम्ही गेल्यापासून, होय, तुम्ही गेल्यापासून तुमच्या येण्याची वाट बघतोय हा महाराष्ट्र. त्यासाठी हा सह्याद्रीची वाट बघतोय.
तीच ती जिजाऊ शिवाची माऊली या महाराष्ट्राची सावली, या महाराष्ट्राची सावली, या महाराष्ट्राची सावली. पुढील रचना मी सादर करतोय शब्दा. तर प्रत्येक माणसाचा आतला एक आवाज असतो आणि तो आवाज त्याला सकारात्मक ऊर्जा देत असतो, तो जो काही काम करतो त्याच्यासाठी. तर आम्हाला असं वाटलं की आमचा पण एक आतला आवाज आहे ज्याला मी शब्द म्हणतो आणि त्या शब्दातून आम्ही व्यक्त होत असतो. आणि मग आम्ही असं व्यक्त झालो शब्दा. अतली आई शिकलो, अतली आई शिकलो, भतली भाकरी शिकलो, जगण्यासाठी श्वासासंगे लढलो, अजून जगणं नाही शिकलो, जगण्यातलं ज तेवढं शिकव र शब्दा, जगण्यातलं ज तेवढं शिकव. हसण्याचे रडण्याचे हिशोब होतात, हसण्याचे रडण्याचे हिशेब होतात. आयुष्याचा धडा मोठा किती वेळा गिरवायचा, गिरवून गिरवून झिंगतो माणूस, झिंगून झिंगून संपतो माणूस. ते झिंगणं शब्दात कसं मांडू सांग र शब्दा, ते झिंगणं शब्दात कसं मांडू सांग. नुसता जीवाची घालमेल, नुसता जीवाची घालमेल, सुखाची तहान अजब. तीळ खुशीसाठी सारा डाव मोडता मोडता कितीदा मांडायचा, तिळतिळ खुशीसाठी सारा डाव मोडता मोडता कितीदा मांडायचा. शेवटी दम नाही उरत, माणूस मरण मागतो, ते मरण मी शब्दात कसं मांडू सांग र शब्दा, ते मरण मी शब्दात कसं मांडू सांग. कधी हसण्याचे कधी जिंकण्याचे पराक्रम आमच्या नावावर असून सुद्धा, कधी हरण्याचे कधी जिंकण्याचे पराक्रम आमच्या नावावर असून सुद्धा, जिवंतपणाच्या या रणांगणामध्ये आमची किरकोळ स्वप्नही कधी जिवंत झाली नाहीत. दिवसामागून दिवस जातात, दिवसामागून दिवस जातात, शेवटी डोळ्यात यम दिसतो. शेवटी हार मान्य करावीच लागते, ती हार मी शब्दात कशी लिहू सांग र शब्दा, ती हार मी शब्दात कशी लिहू सांग. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान वेगवेगळ्या आशयाच्या आपण आमच्या असंख्य प्रेक्षकांना कविता सादर केल्या. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. सांगली मीडिया MyTVनं मला या ठिकाणी बोलावून आमंत्रित करून माझे विचार या ठिकाणी व्यक्त करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी MyTVचं आभारी आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण श्रीराम सुतार जे कवी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या आशयाच्या कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि अगदी आपल्याला घरबसल्या ह्या वेगवेगळ्या आशयाच्या आणि कवी आणि कवयित्रींच्या कविता ऐकायला मिळत आहेत. आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल करतं, की ज्यामध्ये आपणाला या लेखणी माझी कार्यक्रमाद्वारे आपल्या संपूर्ण सांगली जिल्ह्यातील वेगवेगळे कवी आणि कवयित्री वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला कविता सादर करतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया MyTV चॅनल.